हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आली आहे गावाकडे, म्हणजे माझ्या सासरी, कारण वाळवणीचे पदार्थही बनवायचे होते। तसेच अक्षय तृतीयाचा प्रोग्राम म्हणजे कळसा भरायचा होता माझ्या सासऱ्यांचा, आणि सोबतच प्रोग्रामसुद्धा होते। मैत्रिणींचं लग्न, भावाकडे बारसा, आणि एक रिलेटिव्हला पाहायलासुद्धा जायचं होतं। तर इथे आल्यावर म्हणजे 9 तारखेलाच आम्हाला चिप्स आणि पापड बनवायचे होते, कारण 10 तारखेला नागपूरला जायचे होतं। शिवाय कळशाचा प्रोग्राम आणि वास्तुपूजनही असल्यामुळे मला 9 तारखेलाच दोन्ही वस्तू बनवायच्या होत्या। डाळवडी बनवणं पॉसिबल झालं नाही, कारण पावसाचं आगमन झालं। बिनबुलाया मेहमान म्हणजे आपला पाऊस तो आल्यामुळे। तर इथे मी चिप्स बनवले आणि माझ्या 2 मैत्रिणी डॉली आणि अवनी यांच्यासोबत अंगणमध्ये चिप्स वाळू घालायला टाकले। त्यानंतर मम्मीचा कॉल आला नागपूरवरून की नागपूरला भरपूर पाऊस आहे, तर तुम्ही चिप्स वगैरे टाकले असेल तर बघ वरच्या रूममध्ये टाक फॅनमध्ये, कारण भरपूर पाऊस होता तिकडे। तर आमचे अर्ध्यापेक्षा जास्त चिप वाळू घालून झालेले होते। तर त्यानंतर मौसम चेंज झाला, तर आम्ही मग ते वरच्या रूममध्ये फॅनच्या हवेखाली वाळवायला टाकले। आणि इथे श्रीश आणि श्रीचे पप्पा पाऊस असल्यामुळे खालीच त्यांचं काहीतरी चालू होतं वाटते, आणि आम्ही वर इथे चिप्स टाकत होतो। त्यानंतर बघा अशा प्रकारे नेचर चेंज झालं। आमचे चिप्स टाकून झाले, त्यानंतर मी रूमची साफसफाई करायला घेतली। पावसामुळे हे झाड वगैरे जे वरचं कुंड्या वगैरे पडल्या होत्या आणि धूळ भरपूर आली होती, कचरा वगैरे भरपूर पसरला होता, मातीसुद्धा कुंड्यांची खाली पडली होती। म्हणून इथे साफसफाई आमची, मी आणि अवनीची साफसफाई चालू होती, कारण आम्हाला थोड्या वेळात पापड करायचे होते आणि ते इथेच वाळू घालायचे होते पलंगावर, त्यामुळे। तर वरच्या रूमच्याच किचनमध्ये इथे उंडी की हुंडी म्हणतात याला, मलाही माहिती नाही। तर घरासमोरचीच मुलगी आहे पूनम म्हणून, ती बनवून देत होती, आणि बाकीचे सगळे जे होते चिल्लर पार्टी ते पापड करणार होते। तर अशा प्रकारे उंडी 10 ते 15 मिनटं शिजवायची होती। आणि इथे श्रीची मस्ती चालू होती, सगळेजण असल्यामुळे तो जास्तच इतरापणा करते। तर बघा अशा प्रकारे पापड लाटण्याचा प्रोग्राम आमचा चालू होता हॉलमध्ये। हॉल सध्या रिकामीच झाला आहे, कारण भरपूर सामान मी इथे एटापल्लीला आणलं आहे म्हणून। डायनिंग टेबल, मोठी अलमारी आणि मोठा बेड आणि थोडे भांडे वगैरे आहे तसे तर इथे। तर अशा प्रकारे आमचा एक हॉल आहे, आणि इथे पापड लाटणं चालू आहे। असंच पकडून ठेव दोन्ही हाताला, पाय सरळ आहे, दूर सगळ्यांचे चेहरे असे आल्या पाहिजे। अनुग्रहचा बघा किती पातळ पापड झालाय, वाव मोठावाला पापड मला। आणि हा माझा पापड। कॅमेरामॅन आमचा चेंज झालेला होता, त्यामुळे भरपूर असा व्हिडिओ हरलेला आहे। उंडी शिजल्यानंतर अशा प्रकारे तिला चुरायचं असते, त्यानंतर पापड लाटायचे असते। उंडी या प्रकारे सुटल्यानंतर सॉफ्ट पापड म्हणजे लवकर तो पसरला जातो, त्यामुळे असं केला जाते। हे आमच्या गावाकडे म्हणजे भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे तांदळाचे पापड अशा पद्धतीनेच बनवले जातात। साबुदाणा वडा खाल्ला होता म्हटली जेव म्हणून, नाही जेवली ती, दिला झाला आसट झाला, चांगलं होते सॉफ्ट सॉफ्ट। आणि माझ्या टीममधले जे कच्चा निंबू आहे अवनी आणि अक्षरा, ते पापड वाळवण्यासाठी इथे त्यांची ड्युटी होती, आणि बाकीचे आम्ही सगळे पापड लाटत होतो।
आता सगळं झाल्यावर सगळ्यांचे 2 ते 3 पापड लाटून होतात, तर माझा एकच पापड लाटून होतो. कारण मागच्या वर्षीपासूनच मी करायला शिकली आहे, त्यामुळे माझी स्पीड थोडी स्लो आहे. तर वेळ लागतो मला पापड बनवायसाठी. तर फायनली आमचा कच्चा चिवडा आता रेडी झाला आहे. इथे आमच्या गावाला कसं आहे, ज्यांच्या कुणाकडे पापड लाटायला सगळेजण गेले तर त्यांच्याकडे शेवटी नाश्ता असतो. तर मी नाश्त्यामध्ये ठेवलं होतं कच्चा चिवडा आणि कोल्ड्रिंकमध्ये फ्रुटी. तर डॉली म्हणाली वहिनी द्या मी करते, मी बनवून पाहते. तर ठीक आहे म्हटलं. तर तिला मी सामान वगैरे देत होती. नंतर चालू होतो स्टोरी आणि स्टेटससाठी फोटोशूट. कच्चा चिवडा पार्टी झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी तुमसरला छोट्या बाळासाठी कपडे आणायला आणि पूजेचं सामान, अक्षय तृतीया होती दुसऱ्या दिवशी, त्याकरिता फळं आणि पूजेचं सामान, भाजीपाला वगैरे घ्यायला गेलो होतो. तर इथे श्रीची मस्ती चालू होती. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.